सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत चतुर्दशी ही आलेली आहे जवळ आणि आपल्याला अनंत चतुर्दशीला आपल्या घरात अनंतांची पूजा करायची आहे। अनंत म्हणजे कोण? तर आपले भगवान श्री हरी विष्णू। तर ह्या भगवान श्री हरी विष्णूंची तर पूजा करायचीच आहे, परंतु अनंताचा धागा आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या हाताला हा बांधला गेलाच पाहिजे। तर आता ही पूजा कशी करायची व्यवस्थितपणे ऐकून घ्या। अनंत म्हणजे खूप खूप म्हणजे कधीही न संपणारं आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य देणारं। तर असा हा पुण्याचा दिवस, पुण्य कमावण्याचा दिवस जो आहे, तर त्या दिवशी आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि पूजा कशी करायची व्यवस्थित ऐकून घ्या। सगळ्यात पहिले आपल्या भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा जो फोटो असतो तो फोटो आपल्याला लागणार आहे। एका चौरंगावर लाल कपडा घ्या, चौरंगावर थोडीशी फुलं रांगोळीसारखी करा, म्हणजे सगळीकडे थोडीशी फुलांच्या पाकळ्या पसरवा। त्यानंतर आपल्या भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो त्याच्यावर ठेवा। भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा आणि त्यानंतर धूप दीप दाखवून घ्या, दिवा लावून घ्या। दिव्याला सुद्धा अक्षता हळदी कुंकू अर्पण करा। दिवा लावल्याच्या नंतर तुम्हाला एक फळ प्रसाद म्हणून म्हणजे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे। त्यानंतर जो अनंताचा धागा मिळतो, जो आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण कलावा सांगतो, लाल आणि पिवळ्या रंगाचा जो धागा मिळतो तो धागा घेऊन यायचा आहे। तो धागा सुद्धा त्याला पण हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, त्याला सुद्धा एक फूल अर्पण करा। त्यानंतर तुम्हाला सेवा कुठली करायची आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या। सेवा आपल्याला करायची आहे जे आपण भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, ही सेवा विष्णू सहस्रनाम 3 वेळेला म्हणायचं आहे। त्यानंतर विष्णू सहस्रनामावली म्हणजे विष्णूंची 1000 नावं आहेत, हे एक एक तुळशीपत्र अर्पण करत असताना तुम्हाला हे विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे आणि प्रत्येक तुळशीचं पान एक एक ठेवत 1000 तुळशीची पानं जर मिळाली तर नक्कीच ठेवा, नाही तर एकच ठेवलं आणि विष्णू सहस्रनामावली म्हटलं तरीही चालेल। ही अत्यंत शुभ आणि प्रभावी सेवा आहे। आणि त्याचप्रमाणे बघा, तुळशीचं जे आपण तुळशी जी अर्पण करत असतो ती भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे, तुळशी ही सखी आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे तुळस ही नक्की अर्पण करा। आणि हा धागा त्यानंतर प्रत्येकाने आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाने आपल्या हातात, स्त्री असाल तर डाव्या हातात आणि पुरुष असाल तर उजव्या हातात हा धागा आपल्याला बांधायचा आहे। हा धागा आपली अखंड रक्षा करणार आहे आणि आपण ज्या वेळेला कधी पण बाहेर कामासाठी निघतो त्यावेळेला सुद्धा हा धागा बांधला तरीही चालेल। तर आजची ही जी सेवा आहे, जी अनंत पुण्य कमावण्याचा वर्षाचा एकच दिवस आहे, ही सेवा प्रत्येकाने न चुकता करा। जर तुम्हाला व्रत करायला नाही जमलं तरीही चालेल, परंतु सेवा मात्र घरात आपल्या नक्की करा। तर आजचा छोटासा उपाय, जो अनंतचा धागा आपल्या हातावर बांधल्यावर काय होते त्याची सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।